नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याची कंडिशनला ज्या ठिकाणी समजा चांगले वातावरण आहे आणि प्लॉट आपला समजा चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तर एक साधारणपणे आपल्याला जे एक तिसरा बेसल डोस टाकायचा आहे। तर ज्या ठिकाणी वातावरण चांगले आहे त्या ठिकाणीच शेतकऱ्यांनी टाकायचं आहे समजा। तर त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, आल्यामध्ये जे आहे का आता इथून पुढे समजा फुटवा वगैरे बराचसा झालेला असतो, त्याचबरोबर जे आहे का साईज होण्यासाठी आता इथून पुढे जे आहे का आले पिकाची जी आहे का क्रिया चालू होत असते। तर त्याचबरोबर जे आहे का आपल्या पिकामधील जास्तीत जास्त फुटवा आणि त्याचबरोबर त्याची साईज कुठल्या ग्रेडने वाढेल, त्याचबरोबर आपण कुठला बेसल डोस टाकला पाहिजे जेणेकरून आपला प्लॉट जास्त दिवस चांगला राहील, त्याचबरोबर आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल। तर त्यासाठी तुम्हाला जे आहे का 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला समजा 1846 एक बॅग घ्यायची समजा आपल्याला। ती जरी अवेलेबल नसेल किंवा मग याच्या आधीच्या बेसल डोसमध्ये ती टाकली गेलेली असेल तर त्यामध्ये आपण 9-24-24 एक बॅग घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला एक 25 आपलं पोटॅशची आपल्याला त्यामध्ये एक बॅग घ्यायची आहे। पोटॅशची एक बॅग याच्यासाठी घ्यायची आहे की जो कंद समजा किंवा जो फुटवा निघणार आहे तर तो इथून पुढे जाड निघला पाहिजे, कमी वेळामध्ये त्याची साईज चांगली बनली पाहिजे। त्यासाठी समजा आपल्याला पोटॅशचं वगैरे व्यवस्थित प्लॅन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, 1846 किंवा 9-24-24 किंवा आपण जे म्हटले ज्यामध्ये समजा फॉस्फरस जास्त येणार आहे तेही आपल्या पिकासाठी जे आहे का आपल्याला फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर साईज जी आहे का जास्तीत जास्त साईज होण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे। तर आपल्याला 9-24-24 किंवा 1846ची एक बॅग घ्यायची आहे। त्यामध्ये पोटॅश दाणेदार फॉर्ममधलं घ्यायचं आहे, पावडर फॉर्ममधलं घेऊ नका। पाऊस कधी पडतो असतो, जर पानावरती जर ते पडलं समजा तर पानं स्कॉर्चिंग येत असते किंवा मग ते करपा येत असतो समजा त्यावरती, तर त्या गोष्टी होऊ नये त्यासाठी आपल्याला दाणेदारमधलं ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या पिकाचा जो पाला आहे समजा पानं आहे पाला आहे त्याची क्वालिटी चांगली राहण्यासाठी आपल्याला जे आहे का 10 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो त्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट आपल्याला ते घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट पानांमधील जे आहे का रुंद होण्यासाठी त्याचबरोबर पान चांगलं क्वालिटीचं राहण्यासाठी हिरवापणा टिकून राहण्यासाठी आपल्याला हे काम करणार आहे। त्याचबरोबर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची मदत होत असते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे का त्यामध्ये आणखीन 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे। मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला यासाठी घ्यायचं आहे की मॅग्नेशियम सल्फेट फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करत असते। त्याचबरोबर पानांमधील जी क्वालिटी आहे ती जास्त दिवसांपर्यंत चांगली राहण्यासाठी आपल्याला जे आहे का ते मदत करत असतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पोटॅश दिल्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट दिल्यामुळे जे आहे का आपल्या आलेमधील जे आहे का रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असते। त्यामागचे कारण हेच आहे की आपल्या पिकामधील जर क्लोरोफिल हिरवापणा जर जास्त वाढला तर आपले जे पीक आहे का ते जास्त दिवसापर्यंत जे आहे का चांगल्या राहण्यासाठी जे आहे का त्याची आपल्याला मदत होत असते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर समजा आता बऱ्याचशा कंपन्यांचं जे आहे का बायोफॉर्ममध्ये जे आहे का सिलिकॉन येत असतं, फर्टिगेशनमध्ये आपण त्याला वापर करू शकतो। तर ते सिलिकॉन जरी आपण घेतलं समजा तर त्याचाही चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। सिलिकॉन एक साधारणपणे 20 ते 25 किलोपर्यंत जरी घेतलं आपण तर त्याचंही एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा मदत होत असते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे जे झाईम्स असते समजा, जसे की प्लॅन्टो झालं दाणेदारमधलं, त्यानंतर बायोझाईम झालं, G5 झालं, A to Z झालं, जे समजा जे पावडर फॉर्ममधले जे समजा झाईम्स असतात समजा, तर ते आपल्याला जे आहे का त्यामध्ये आपल्याला 25 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। आणि त्यामध्ये 5 किलोपर्यंत आपल्याला 5 ते 10 किलोपर्यंत आपल्याला त्याला कार्बोफ्युरॉन घ्यायचं आहे। कार्बोफ्युरॉन याच्यासाठी घ्यायचं आहे जमिनीमधील जे कीड असते समजा तर ती नियंत्रणामध्ये येण्यासाठी आपल्याला त्याचा मदत करणार आहे। त्याचबरोबर जो नॅमेटोड वगैरे जो येत असतो समजा तर तो नॅमेटोड कवरमध्ये राहण्यासाठी आणि मूळ जी असते का जमिनीमधील तर ती मूळ जी आहे का चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी जे आहे का ते आपल्याला मदत करणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की समजा आल्यामध्ये तिसरा बेसल डोस आपण कुठला टाकला पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।